वाढत्या महागाई विरोधात रेशन बचाव समितीच्या वतीने कोल्हापुरात धडक मोर्चा काढण्यात आला। कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर ऐतिहासिक दसरा चौकातून हा धडक मोर्चा काढण्यात आलेला। भर उन्हात रेशन दुकानदारांसह शेकडो ग्राहक यावेळेला महागाई विरोधात रस्त्यावर उतरलेले। वाढत्या महागाईमुळे जीवनावश्यक वस्तूंचीही दरवाढ झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांचं जगणं मुश्किल झालंय। यावेळेला सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत नागरिकांनी परिसर दणाणून सोडलेला। तसेच सरकारने तातडीने रेशन दुकानदारांच्या मागण्या मार्गी लावाव्यात, अन्यथा सरकार विरोधात हल्लाबोल आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय। आंदोलकांनी पुढील मागण्या राज्य सरकारकडे केलेल्या आहेत। गॅस संपल्यावरती त्वरित घरपोच गॅस मिळावा, रेशन कार्डवर रॉकेल 5 लिटर मिळावे, गॅस सिलेंडर 500 रुपयात मिळावा, गोडे तेल, तूर डाळ, साखर, ज्वारी, हरभरा डाळ या 5 जीवनावश्यक वस्तू रेशनवर मिळाव्यात, महागाई कमी व्हावी, प्राधान्य कुटुंब रेशन कार्डसाठी लागणारी कुटुंब मर्यादा 2 लाख रुपये करावी, तर मिशन सुधार मोहीम योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील रेशन कार्ड रद्द करू नये। महाराष्ट्रामध्ये महागाईचा धूर निघत आहे। ज्या किमती आहेत त्या जर आपण बघितल्या तर हरभरा डाळ असेल, तूर डाळ असेल, ह्या किमती 100च्या वर गेलेल्या आहेत। सामान्य रत्नागिरी 24 तांदूळ सुद्धा 60 रुपयाच्या जवळपास केलेला आहे। गोडे तेल त्याचा भावच सांगता येत नाही आणि युद्धजन परिस्थितीमध्ये या सरकारनं गॅसची व्यवस्था करायला पाहिजे होती। हे सरकार सांगतंय की आम्ही प्रगती करतो म्हणून, पण हे प्रगती नाही तर गॅसपासून चुलीकडे हा देश निघालेला आहे। लोकांना गॅसचं सिलेंडर मिळत नाही। जे लोकांना 5 लिटर रॉकेल मिळत होतं हे काळा बाजार होतो म्हणून यांनी रॉकेल बंद केलं। आज अनेकांच्या घरीमध्ये चुलीमध्ये रॉकेल मिळत नाही आहे। हॉटेलमधले भाव जर आपण बघितला तर जवळजवळ 50 रुपयाचा वडा हा 100-125 रुपयेपर्यंत गेलेला आहे मुंबईमध्ये। या सर्व महागाईच्या विरोधामध्ये आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। रॉकेलवर गॅस रेशनवर 5 लिटर रॉकेल मिळालं पाहिजे। गहू तांदूळ सोडून या ठिकाणी हरभरा डाळ, ज्वारी, साखर, एशेल तेल या 5 जीवनावश्यक वस्तू मिळाल्या पाहिजेत। त्याचबरोबर रेशन कार्डची मर्यादा ही सर्वसामान्यपणे 2 लाख केली पाहिजे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 34,000 रेशन कार्ड जे बंद होणार आहेत ते सरकारनं बंद करू नये अशा प्रकारचे मागणं आहे। महायुतीचं सरकार राजकारण करत आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जाग व्हावी आणि सामान्य गोरगरिबांच्या घरामध्ये अन्नधान्य द्यावं। एक मूठभर धान्यासाठी ही चळवळ आहे। हे आमचं पहिलं आंदोलन आहे। यानंतरची जी आंदोलनं असतील ते हल्लाबोल आंदोलन असतील। या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेला महागाई वाढली त्यावेळेला लोकांनी बाजारपेठा लुटल्या। जर काय महागाई कमी झाली नाही तर आमच्या सगळ्या आया बहिणी रस्त्यावर येतील आणि बाजारपेठा लुटतील आणि याला सरकार जबाबदार असेल। ऐतिहासिक दसरा चौकातून भर उन्हात जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा सोमवारी काढण्यात आलेला। यावेळेला महागाई कमी झाली नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र पद्धतीने आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी सरकारला दिलाय। लोकमत.com साठी कोल्हापूरहून निदुरा दळवी। अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत कोल्हापूर हे आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।